मलंग सी रातें सुरंग सी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। भाई लाईफ मध्ये फिक्स आहे इंग्लिश काय आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, काही दुनिया स्वर्ग तुम्हाला फिरायचा, तुम्हाला एक सफर करायचं असेल तर रिक्स तर घ्यायलाच पाहिजे। मी पण माझी पण इच्छा सर्वांनी फिरा, एन्जॉय करा मस्त लाईफ। 2 दिवसाची जिंदगी आहे, वाया घालू नका कंपनीच्या नादात, कुठे कामाला लागून। पगार काय येतो जातो येतो जातो, लोट फिरता जाता येता सगळं होत जातं, पण आयुष्यात जर तुम्हाला जगायचं असेल, सुखात जगायचं असेल तर नक्की मित्रांसोबत भटकंती करा। हा जो सुख असतो ना, हा तुम्हाला नंतर पुढे जगायला भेटत नाही, कारण की हा एकच वय असतो 20 ते 25 वर्ष, त्यात आपण आपल्या पद्धतीने जगू शकतो। एकदा लग्न झालं की जबाबदारी पडते आपल्या खांद्यावरती, आणि एकदा का खांद्यावर जबाबदारी पडली की सर मग आपले पुढे फिरता येत नाही आपल्याला। आपला मित्र जिगरी जान आपली, आम्ही असंच भरपूर प्लॅन आता, भरपूर ठिकाणी फिरायचंय, सुरुवात करतोय हळूहळू हळू। हा आमचा दुसरा ट्रेक आहे, पहिला रायगडला आहे, तुम्ही बघितला असणार। हा आपला कोरीगडचा ट्रेक आहे, सगळे चाललोय हळूहळू। आमचे आज सर आले आमच्या सोबत, टीआर आले आमच्या सोबत, गणेश सर आमच्या सर्वांचे लाडके सर, चांगल्याच मनाने। आणि आमचा मित्र प्रवीण आहे सोबत आमच्या, खूप एन्जॉय करतोय, खूप माझी भारी वाटते। रस्ता एवढा खतरनाक आहे, एवढा भारी व्ह्यू आहे इकडे, तुम्ही नक्कीच पावसाळ्यात एकदा कोरीगड फिरावा, माझी अशी इच्छा आहे सर्वांनी, कारण की एवढा भारी माहोल आहे ना इकडे। फक्त येताना थोडस तुमची टेक केअर करून या, इकडे सामान जास्त घेऊन या, खूप चांगला रस्ता आहे, रस्त्याचा काही इश्यू नाही याच्या। आम्ही पण गुगल मॅपच्या सहाऱ्याने जातोय, भेटूया लवकर पोहोचतोय। दिवस 7 मिनिटावर आपला कोरीगडचा रस्ता येणार आहे, सर्व एन्जॉय करतोय, फुल मजा, एकदम भारी रस्ता बिस्ता एकदम कडक, खूप धुका बिका, हळूहळू पाऊस सुद्धा इकडे पडायला लागलाय, एवढा धुका आहे की आपले केस बिसले धुकानी चक्क। कसं जायचं रोहित दादा? मित्रांनो आपण सुरुवात करतोय आता गड चढायला, कोरीगड मोहीम। रस्ता खूप स्लिपी आहे, म्हणजे पाय खूप घसरतात आमचे, सावकाश चढायचं सर्व। तुम्ही जगायचं असाल काळजी घेऊन, अरे बापरे सुरुवात केली आणि आता चांगले स्पॉट भेटतील, काळजी घेऊन या। शूज असे घाला जे ट्रेकिंगचे असतील, प्रॉपर सरकले नाही पाहिजेत। खूप छान एरिया पण बघण्यासारखं आहे माहोल। तर आपण आता सुरुवात करतोय, रस्ता खूप अवघड आहे, सुरुवातीला तुम्हाला दाखवून तुम्ही येता का, खूप यावंच लागते, खूप घसरणारा रस्ता आहे, म्हणजे पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे। गड मात्र खूप चांगला आहे, खूप चांगला ट्रेक आहे। येणाऱ्याचा रस्ता म्हणजे ज्या वेने आम्ही आलोय, ज्या रस्त्याने आलोय, खूप चांगला रस्ता होता, माहोल होता। पावसाळ्यात खरं तर बघल्या तर हा जो एरिया आहे कोरीगड चढायची मजा खरं तर पावसाळ्यातच आहे, कारण की मध्ये येताना लोणावळ्याचा जो घाट लागलेला आम्हाला, काय धोका होता तिकडे, मस्त एरिया होता, खूप एन्जॉय केलं आम्ही येताना। आता गड चढायला सुरुवात केली आम्ही, सवंगडी पण आहेत माझ्या सोबतच, जातोय आम्ही पुढे, बघूया कसं होतं आपला रायगड कोरीगडला। वा, माझ्यामध्ये माझा मित्र प्रवीण मातला राष्ट्र कॅमेरामध्ये पहिल्यांदा आला आमच्यासोबत, फर्स्ट टाइम आला आमच्यासोबत। हा तुमचा दुसरा गड आहे आमचा, आमची खरेदी ही अजून सुरुवात आहे, अजून खूप किल्ले फिरायचे आम्हाला। मध्ये रस्त्याला काही ट्रेकर्स सुद्धा भेटले आम्हाला, हे आहेत ते ट्रेकर्स। जेवढी मजा नाही जेवढी ग्रुपमध्ये करण्यात आहे, आणि ग्रुपमध्ये सगळ्यांची साथ असते, मित्रांची साथ, ग्रुपची साथ, सर्वांची एकत्र एकजुटीने एकमेकांना हाताला हात देऊन चालणे। तुम्ही पण येताना याचा सगळं ग्रुप करून या। पाडी और ये पाडी
पाणी रे पाणी. ते चष्मा विडत नाही आला ना. बरोबर शपथ आहे. शपथ आले. थांबवली होती व्हिडिओ मी. थांबवली मी अरे खाली असं हे करत होतो हात घसरला मला. काय जे देखो आम्हाला सुरुवात कठीण झाली आपली. जाऊया लवकरच. मी याला घेऊन आलोय. फर्स्ट टाइम चालला मी कोरीगड. खूप दिवसातून गड किल्ल्यांवरती आलो. खूप मस्त वाटतंय. रोहित दादा सोबत येऊन थोडंसं बरं वाटलं. त्यांच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. असाच सपोर्ट करा. तर मित्रांनो तुमचा सपोर्ट असू देत आपल्याला. आपले सगळे सवंगडी आम्ही सगळे चाललोय कोरीगड. आपला कोरीगड आपल्याला इकडे पर्यंत पोचायचं वर. आणि ही झाली आपली आता सुरुवात गड चढायला. माझी दुकानं सुद्धा आहेत. नाश्ता विस्ता करायची सोय सुद्धा आहे. सुरुवातीला एक दुकान लागतो आणि मध्ये सुद्धा 2 दुकानं आपल्याला भेटली होती. त्यामुळे पाण्याची सोय तर आपल्याला निश्चित होऊन जाईल. थोड्या मोठ्या नाश्त्याची पण सोय होऊन जाते. चला मित्रांनो आपण चाललो तर कोरीगडला. आपण आता लोणावळ्यापासून 20 किलोमीटर आमच्या एरियामध्ये आलो. मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाचं नाव आहे आंबे व्हॅली. ह्या ठिकाणाच्या टॉपवरून आंबे व्हॅलीचं सुंदर दृश्य दिसतं आपल्याला. वा, सरांनी खूप छान माहिती दिली आपल्याला. मित्र तुम्हाला असंच मानेल, घरी बसून व्हिडिओ बघण्यापेक्षा स्वतः सुद्धा एकदा ट्रेक करायला या आणि तुम्ही सुद्धा ट्रेकची मजा घ्या. मित्रांनो जर तुम्हाला घरी बसून जर स्वर्ग बघायचा असेल तर तुम्हाला रोहित भाऊंच्या व्हिडिओचं बघावंच लागेल. हा आहे आमचा भूषण भाऊ. व्हिडिओज बघण्यासाठी खास तो कोपरखैनी नवी मुंबईवरून आलेला आहे. तसंच आमच्यासोबत असलेले हे आमचे ब्लॉगर रोहित दादा पवार. तसंच मित्रांनो हा गड खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. तसंच उंचही आहे. आता आम्हाला पुढे जाऊनच समजेल की निसर्गरम्य वातावरणात असलेला हा कोरीवगड कसा आहे. ठीक आहे मित्रांनो. और इसमें चलते हम जैसे. चला दोन्ही एकच ठिकाणी जातो. कुठे पण चला. 2 रस्ते आहेत. हा रस्ता निवडा. बाण सुद्धा आहेत आपल्याला. ठिकाणी एरोस केलेले आहेत. त्यामुळे गड चढायला नक्कीच काही प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला. खूप चांगली इकडच्या लोकांची इकडे गड जाण्यासाठी आपल्याला एक मदत आहे असं म्हणा आपण तरी चालेल. तुम्हाला खरं सांगू तर हा ट्रेक खूप इझी आहे असं म्हणण्यात काहीच हरकत नाही आहे. कारण की गड जास्त फार तर अवघड नाही चढण्यास. फक्त एवढंच की पाऊस असल्या कारणाने थोडेसे रस्ते गडगडीत झालेत. जेणेकरून इकडची माती सुद्धा थोडीशी गिलगिलीत झाले आणि इकडे थोडेसे पाय घसण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही येताना थोडीशी काळजी घेऊन या. आपल्या जीवाला जपा. ट्रेकिंग करत आहे, लाईफ पण एन्जॉय करायचे, ट्रेकिंग पण करायचे. पैसा काय येत जात राहील पण सुवर्ण संधी एकदा गेलेली आयुष्यातली परत येत नाही. मित्रांनो सुवर्ण संधीचं सोनं करून घ्या. हाच आयुष्य आहे. एकच आयुष्य भेटतं जिंदगी जगायला. जगून घ्या आणि संधीचं सोनं करून घ्या. बस. आत्ता फिरणार नाही तर कधी फिरणार. म्हातारा त्याला काय. आपण जवळपास सुरुवात केलेल्या आहेत आणि आता गडाच्या पायऱ्या सुरुवात होत आहेत. हा इथे बोर्ड लागलेला आहे किल्ले कोराईगड असं. या आपण आता सुरुवात करतोय आपला गड चढायला कोराईगड. गडाच्या बाजूलाच इकडे एक दुकान आहे. तर तुम्हाला चढताना काही टेन्शन होणार नाही. पाण्याची सोय सुद्धा होऊन जाईल. खाण्यापिण्याची नाश्त्याची सुद्धा सोय होऊन जाईल. गड चढताना पाऊस सुद्धा पडतोय. पुढे व्हिडिओ काढायला भेटेल ना भेटेल काही सांगता येत नाहीये. परंतु जेवढी मला पॉसिबल होईल नक्कीच ट्राय करेन. तुमच्यापर्यंत जेवढी माहिती पोहोचवेल तेवढी पोहोचवेन. काही स्पॉट सुद्धा आहेत खूप छान सुंदर असे निसर्गरम्य स्पॉट्स. आणि पावसाळ्याचा आजचा हा सीझन असल्यामुळे इकडेचे स्पॉट अजूनच सुंदर दिसतात. तर तुम्ही नक्कीच सर्वांनी एकदा व्हिजिट करा. केली होती. आणि आता आपल्याला हा गड चढायला पायऱ्या आहेत. काही टेन्शन नाही आहे गड चढताना. पायऱ्या पण खूप सुंदर आहेत. चढताना काही पाय घसरणार नाहीये काही नाहीये. गडाच्या सुरुवातीस एक हे गुफा लागते. ह्याला गुहा म्हणण्यात येणार नाही खरं तर शिवकालीन ह्याला धान्याचा साठा ठेवण्याचा एक साधन होत आहे. आपण जे कोकणी भाषेत तट्या म्हणतो तसंच हा शिवकालीन शब्द आहे. धान्याचा साठा शिवकालीन काळात अशा ठिकाणी धान्याचा साठा करत होते. गडाच्या सुरुवातीला तुम्हाला
गणेश रायाचं मंदिर भेटेल, गणपती बाप्पाचं मंदिर भेटेल आपल्याला. हा असा रस्ता आहे कोराई गड चढण्यासाठी. थोडासा आपण म्हणतो सोपा रस्ता आहे, तसा नाही आहे, थोडा अवघड आहे. घराच्या पायऱ्या थोड्याशा घसरलेल्या आहेत. दमले एवढ्यातच दमलेत. पाय घसरत आहेत. येताना सावकाश या सर्वांनी मंडळी. आपण अजून खूप चढायचं आहे गड. इकडनं कुठे रस्ता जातो बघूया आपण एकदा. हा रस्ता कुठे जातो बघू दे जरा मला. हा रस्ता जातोय. हो हो हो, इकडे सुद्धा एक गुहा आहे. ह्या गुहेत पाणी आहे. गुहा कशी आहे बघा, विहीरच म्हणावं लागेल. खूप स्वच्छ पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी असावंच नक्कीच. आणि ह्या गुहेच्या बाहेरचा हा व्ह्यू बघा कसा वाटतोय, नक्की तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा. कसा आहे हा गड किल्ल्याची सवारी. हा बघा कोराई गड. आपल्याला इकडे जायचं आहे आणि आपण इथे आहोत. इकडून सुरुवात केलेली, खालून सुरुवात केलेली, तिकडून शून्यापासून सुरुवात केलेली. हा जसं इथपर्यंत पोहोचलोय. अजून वर चढायचं आहे. पण आता इकडे आलोय. हा एक स्पॉट खूप चांगला आहे. इकडे बसायला सुद्धा जागा आहे. इकडून खूप चांगला दृश्य दिसतो. खूप चांगला नेचरचा आस्वाद घेता येतो आपल्याला. तुम्ही बघू शकता थोडे रस्ते तुटले. आणि इकडे जरा एक गुफा आहे. त्या गुफेत आपण जाऊया. इकडे सुद्धा एक गुफा आहे. इकडे बसायला जागा. हे बघा, माझ्या मते हे गुफेमध्ये टॉस. वा, पाळ आहे. खूप चांगली गुफा आहे. माझ्या मते मावळी ह्या गडावरती राहत असणार कदाचित, किंवा ही इकडे बसण्याची जागा किंवा दुश्मनांवरती लक्ष ठेवण्याची जागा असू शकते. ही इकडून पूर्ण जवळपास समोरचं पूर्ण दृश्य दिसतं. कोण येते खालून सर्व दिसतं आपल्याला या गडावरून. खूप जागा आहेत अशा या गडावरती बघायला गेले तर. आणि हा आहे गडाचा टोक. आपल्याला इकडे वर जायचं आहे. हे सगळ्यांचं फिरायला आले तरी अजून यांचं ऑफिसचंच बोलणं चालू आहे. जबाबदारी पडली अंगावर, काय करणार. एवढं जबाबदारी आतापर्यंत छान. काय गड किल्ल्यांचा फिरण्याचा मोह आवडला. त्याला होता की तो 2 शब्दात मागण्यासारखा पाहिजे खूप शब्द. हा इकडे आहे दरवाजा. आपल्याला हा पूर्ण गडाचा टोक आहे. कुशन आपल्याला मार्गदर्शन करतो इकडून कसं जायचंय. हां ठीक आहे सर. पण बघा ना इकडनं दृश्य बघा, छान दृश्य आहे. इकडनं गाड्याच्या पायऱ्या, तिकडनं खालून आपण आलेलो. आणि हा सुंदर असा निसर्ग. आणि ही कडा निसर्गात अजून खूपच छान दिसतोय. हा परिसर छान दिसतोय. डोंगर असं वाटतंय की ह्या गडाने एक नवीन असा रंग घेतलाय. पावसाळ्यातच फिरले पाहिजे. फक्त जीवाला सांभाळा आणि सावकाश करा. हा जसा साधा गड आहे, तुम्ही आरामात चढू शकता. ओके. आणि बसायसाठी पण खूप जागा आहेत. अशा स्पॉट्स आहेत छोटे छोटे सगळीकडे प्रत्येक ठिकाणी. विश्रांतीसाठी खूप ठिकाणी आहेत. विश्रांती करू शकता, जेणेकरून तुम्ही पुढचा प्रवास एकदम साध्या रीतीने दमता घेऊ शकता. तसंच तुम्हाला इथे गुहाही बघायला भेटेल. त्या गुहेमध्ये असे काही असतील पुरावे शिवाजी महाराजांच्या इतिहासाला ते दिसत नाही आहेत. इथे शिवाजी महाराजांच्या खूप आठवणी लपलेल्या आहेत. ते तर घरात बसून तर नाही तुम्ही स्वतः आस्वाद घेऊ शकता. थको काहीच लागत नाही या गडावरती. खूप ठिकाणी बसायला सुद्धा आहेत, आपले स्पॉट आहेत. आणि असं नाही की तामे झालेत, खूप सारे गडप्रेमी इकडे ट्रेकिंगसाठी आलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं. नवीन काही मित्रसुद्धा आहेत इकडे पुढे आहेत, चालत आहेत. गडप्रेमी आपण आता थोड्याच वेळात दरवाजावर पोचतोय. गडाच्या दरवाजावर पोचून तुम्हाला तिकडे दृश्य दाखवतो.
तर मित्रांनो, या गडाच्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा, असं या दरवाजाला समजतं. ही गडाची सुरुवातीला ही गडाची भिंत आणि हे काही प्राचीन दृश्ये बघण्यासारखी आहेत. मशाली वगैरे ठेवण्यास असतात ते. आलोच. हा बघा आपला दरवाजा, गणेश दरवाजा असं म्हणतात त्या दरवाजास. आणि आता वळूयात पुढे, बघूया अजून कसं आहे. खूप सुंदर दृश्य आहे, बघण्यासारखं दृश्य आहे. नक्कीच एकदा व्हिजिट करा. डोळ्यांना पारणे फेडेल असे हे दृश्य आहे. वा. आणि इकडे एक छोटीशी गुफा, काहीतरी आहे आतमध्ये जाऊ नको. ऐकत नाही गाइस, इसको बोला अंदर मत जा. दृश्य खूप चांगलं आहे पण दाखवू शकत नाही, पाय घसरतात माझे. ठीक आहे, जाऊ दे. पडता पडता वाचलोय. इकडे सुद्धा एक काहीतरी बघण्याचं दृश्य आहे. नक्कीच एक गुफा असणार. ट्राय करू का जायला? तुमच्यासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो, शेअर करा, सबस्क्राईब करून फोटो टाकला. छोटी गुफा आहे परंतु बघण्यासारखे आहे. महाराजांच्या काळाचे हे दृश्य जेवढे बघावे तेवढे कमीच. आणि हे आमचे मित्रबंधू, हा बघा, ह्याला म्हणतात स्वर्ग. आणि हा स्वर्ग बघण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. कसं आहे, कोरीगड बोललं तर तुम्हाला यावंच लागेल. डोळ्यांना असे पारणं फेडणारे हे असं दृश्य, असं मुख या सुवर्ण याच्यामध्ये शिवाजी महाराजांची आठवण इथे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये आपल्या डोळ्यांनी बघायला येते, अनुभवायला येते. तसंच या गडावरती आल्यावर तुम्हाला एक हे दिसेल, बुरुज दिसेल. पण त्या बुरुजावर तुम्ही गेलात तर खाली त्याच्यावरून बघितलं तर तुम्हाला असं जंगल वाटेल. दाट जंगलामध्ये वसलेला हा बघा. इकडे समोर आहे बुरुज, तिकडे समोर बुरुज आहे, आपला महादरवाजा आणि हा गडाची काठ. ह्या भिंती आपल्या महाराजांचं इतिहास आपल्याला सांगून जातात. ते मावळे काय होते, त्याने काय केलं आपण स्वराज्य टिकवण्यासाठी. प्रत्येक मावळ्याने आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे. गड किल्ले फिराल तर तुम्हाला आपल्या महाराजांचा इतिहास कळेल. इतिहास निगडीत सगळ्या गोष्टी कळतील. माझ्यापासून जेवढं तुम्हाला शक्य दाखवता तेवढं दाखवतोय मी, पण तुम्ही तुमच्या डोळ्याच्या बाजूला असेल माझी इच्छा आहे. धक्का पडलाय. स्वर्ग नाही लाजवेल असा हा दृश्य किल्ले कोरा आहे गडावरचा. नक्कीच बघा. आणि सर्वांना एकदाच विनंती करतो, एकदा तुम्ही व्हिजिट करा. खूप चांगला गड आहे. ह्या गडावरती आल्यावर आपल्या महाराजांचा इतिहास काय होता, आपल्या मावळ्यांनी इतिहास कसा जपला होता, आपल्या स्वराज्यासाठी किती झूंज दिली होती, आपल्याला कळून जातं. आणि कसं आहे माहिती आहे का, इतिहास हा फक्त वाचू नये, तो आपण जोपावा सुद्धा लागतो. आणि ह्या गडावरची सर्वात सुंदर बाब म्हणजे मला अशी आवडलेली आहे की इकडे कचऱ्याचा एक दाणासुद्धा नाही आहे. खूप चांगली स्वच्छ ठेवलं आहे. इकडच्या गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं जपलं आहात तुम्ही ह्या गडाला, कोराई गडाला. असंच जपा. आणि फक्त गाववाले नाही तर आपल्यासारख्या ट्रेकर्सने आणि जे कोणी इकडे व्हिजिट करायला येतात सर्वांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही येत्या व्हिजिटला नक्कीच या, ट्रेकिंगला येता या, आनंद घ्या, ट्रेक करा. परंतु तुमचा जो काही कचरा असेल, काही खाल्लेला काही असेल, तुमच्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्स, रॅफर्स वगैरे काही, तो तुम्ही तुमच्या कृपया सोबत घेऊन जा. आणि तुमच्या इकडे गडाच्या खाली जे काही दुकानं वगैरे आहेत तिकडे कचरे डबे असणारच तिकडे. परंतु गडाचा हा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवा आणि सुंदर राखा. आपण नाही जपलं तर कोण जपणार, बरोबर. या महाराजांच्या काळी तोफा काहीतरी दिलं, इकडे वाचूया. गड किल्ल्यांची ऐतिहासिक कहाणी, प्लास्टिक हानी, चपलांमुळे होते त्यांची हानी. बरोबर, सर्वांचं म्हणणं बरोबर आहे. प्लास्टिक टाळा, चपला घालून आतमध्ये येऊ नका. चांगलं पुढे काम करीत असतं दृश्य तुम्ही बघू शकता. शंभू शंकरांच्या आतमध्ये गडाच्या मध्यभागी बरोबर सुंदर असं मंदिर. हा या दृश्य अत्यंत वारा आहे. खरं तर आवाज येईल की नाही माहीत नाही मला, परंतु हे बघू शकता तर गडावरतीच तलाव आहे. तलाव आहे, तलावाची बाजू धोका आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. एवढा भरमसाठ असा वारा सुटला आहे,
मित्रांनो तुम्हाला माझा आवाज येईल की नाही मला काय माहीत नाही आहे, पण तुमच्यापर्यंत दृश्य कसे पोचवायचे याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. हे बघा इकडे बसण्यासुद्धा जागा आहे. ही गडाची काठ हे बघू शकता, गडाच्या भिंती. हाच आहे इतिहास जो आपल्याला जपायचा आहे. हाच इतिहास तुम्ही बघू शकता. गडावरती कुठेच एक कचऱ्याचा थेंब सुद्धा काही सुद्धा एक कचरा दाणा सुद्धा नाही आहे. हाच इतिहास आपल्याला जपायचा आहे. असा आहे तो निसर्ग जो आपल्याला जपायचा आहे. पहिल्यांदा मला दाखवायला तुम्हाला जमलं नाही, परंतु आता धोका जो आहे पूर्णपणे दिसलेला आहे. त्यामुळे छोटीशी क्लिप तुमच्या समोर साजरी करतोय. तलाव आहे तिकडे समोर, ज्याचं काही ठिकाण आहेत. खूप आहे किल्ला, खूप फिरण्यासारखा आहे. फिरण्यासारखा किल्ला आहे. हा इकडे तळा आहे, हा एक तळा आणि हा दुसरा तळा. हा मधून चालायला स्पेस आहे. बसायला खूप आराम करण्यासाठी खूप जागा ठेवलेली इकडे गडावरती. हा इकडे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आपल्याला तिकडे अजून जायचं बाकी आहे. ते इथे होते म्हणजे सुविधा, परंतु काही कारणास्तव काय विषय आहे तो आपल्याला माहित नाही आहे. परंतु इकडे सुद्धा ह्या गडावर सुद्धा रोपवेची सुविधा होती येण्या जाणाऱ्या पर्यटकांसाठी. बंद झालेली आहे ना. हे बघा, हे हा बघा वातावरण. खाली ना डोंगर दिसतंय ना दरी दिसते, काहीच दिसत नाही. एवढा फोम आहे इकडे, एवढा धुके आहे तिकडे. बघा ट्रेकर्स पण खूप आलेत आज गडावरती फिरायला. माहोल पण खूप झाला आहे. पाहण्यासारखं दृश्य आहे. ऊन वारा पाऊस सगळं एकदमच फिरतंय. छान आहे वातावरण. क्षणात धोका गेला, क्षणात. धन्यवाद. वातावरण तुम्हाला आपल्यासोबत आहे. हा खूप बाजूला झाला इकडे गाड्यासाठी. हे बघा वातावरण. सावकाश. अगं बाई, खरं तर खूप छान दृश्य आहे मित्रांनो. एकदम अत्यंत सुंदर असा हा दृश्य. शक्यतो व्हिडिओ बघण्यापेक्षा स्वतः इकडून भेट देऊन बघा. असं वाटेल की खरंच गड किल्ल्यांमध्ये करण्यामध्ये जी मजा आहे, स्वर करण्यामध्ये जी मजा आहे, गड किल्ले फिरण्यामध्ये जी मजा आहे, किंवा सह्याद्री पर्वतरांगेत फिरण्यामध्ये जी मजा आहे तिकडे ते कुठेच नाही आहे. तुम्ही बघू शकता अक्षरशः जवळपास स्वर्गाचं दर्शन तो स्वर्गाचं. एवढा उंच हा किल्ला बांधलेला आहे. कसा बांधला असेल, गडाचं एक दगडाचा वीट कसा आणला असेल मावळ्यांनी एवढा वर. विचार करून बघा. आता आपल्याला चढताना सुद्धा एवढे विचार करायला लागते. त्या काळात कसं एवढं सगळं एवढा मोठा बुरुज हा कसा बांधला असेल. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा. हा एक दृश्य बघून तुम्ही खरंच म्हणाल की एकदा तरी या गडावर भेट दिली पाहिजे. बघा नक्की. हा बघा एवढा भारी दुःख निघतायत. काय सीन आहे यार, एक नंबर. ह्याच्यात जास्त काय पाहिजे का ट्रेकरसाठी. हे बघा ना, क्षणात धोका बाजूला होते, क्षणात तो धोका परत येतोय. हा माहोल बघण्यासारखा आहे, अत्यंत महत्त्वाचा माहोल. हा एका क्षणासाठी आपण इकडे ट्रेकिंग करतो. हा एक ट्रेकर ह्या एकाच क्षणासाठी त्याच्या आयुष्यभर ट्रेकर करत असतो. किंवा हे जे निसर्गाने रमलेले दृश्य आहेच हेच कॅप्चर करण्यासाठी आम्ही ट्रेकिंग करत असतो. तुम्हापर्यंत कसे पोचवायचे हे आम्ही प्रयत्न करत असतो. बघूयात अजून खूप सारे दृश्य आहेत बघण्यासाठी. छोटासा वॉटरफॉल आहे समोर.
चार्जिंग पण संपत आली फोनची. जेवढं शक्यतो दाखवता येईल तेवढं दाखवू शकेन नक्की. आता बघा हा एवढा क्लीन झालेला आहे एरिया. तर क्षणात बघा कसं इथे धुके वाढतील. तुम्ही बघू शकता. आता बघा सगळा एरिया जागेवरती क्लीन झाला आपल्यासाठी. निसर्गाची पण काय देत आहे ना आपल्यासाठी. हे बघा एक व्हिडिओ काढण्यासाठी पूर्ण फोम बाजूला झाले आहे, सगळा धुका बाजूला झालेला आहे बघा. क्षणा आहात गायब सगळं. एकदम सुंदर असं हा दृश्य. किती उंचावर ते बघा, किती उंचावर ते हा गड. रंग बदलणारा सरडा असा झाडाचा रंग घेऊन बसलाय. गडाच्या मागे एक छोटस मंदिर आहे. आणि हा आहे आया बहिणींच्या बरूची लत्तर येशीवरी हातला सापड तुला तू पावली नवसा. मंदिर आमच्या सरांना कोराई मातेच्या मंदिराबद्दल माहिती आहे. जर बघूया काय माहिती आहे. सांगा सर काय माहिती आहे तुम्हाला. अशी एक आख्यायिका आहे की ह्या मंदिरामध्ये फार वर्षापूर्वी इंग्रजांनी आक्रमण केलेलं. तर त्या टायमाला ह्या देवीवर खूप सोनं दागिने वगैरे भरपूर असं काही गोष्टी होत्या. तर त्या सगळ्या गोष्टी सोन्याचा मुद्देमाल सगळं घेऊन ह्या आक्रमणाच्या आधी पुजारी मागच्या वाटेने खाली उतरला. असं बोलतात ते की आज जे मुंबईला मुंबादेवीचं मंदिर आहे त्या मुंबादेवीच्या मंदिरावर जे सोनं दागिने आहेत ते ह्या मंदिरातलीच तिकडे घेऊन गेलेले आहेत. असं मी खूप ठिकाणी ऐकलेलं आहे, पण हे कितपत खरं आहे हे मला माहित नाही. गड फिरता फिरता एक नवीन दृश्य बघायला घेतलं. एक वेगळ्याच प्रकारचं झाड बघायला भेटलं. तुम्ही बघू शकता काहीतरी वेगळंच झाड आहे. म्हणजे पुरतं खरं मी फक्त इथंच बघितलं ह्या एरियामध्ये. हे बघा. आणि हा फक्त एवढ्याच एरियामध्ये दिसतात ही झाडं. आता हे काय आहे मला तर माहीत नाही आहे. तुम्हाला माझ्यासाठी नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी. तर अशा प्रकारे आजचा लॉग संपलेला आहे. म्हणजे पूर्ण गड किल्ला फिरून झालेला आहे आणि आपण आता पुन्हा एकदा उतरायला सुरुवात केलेली आहे. कसं वाटलं तुम्हाला बघून एकदा नक्कीच सांगा. कसं आहे ॲक्च्युली खूप जास्त वारा असल्यामुळे मधून पाऊस पडत नसल्यामुळे तुम्हाला फक्त दृश्य दाखवता आले. मला काही बोलायला भेटलं नाही आहे गडाबद्दल. परंतु गड खूप चांगला आहे. नक्कीच एकदा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. सफर सह्याद्रीची. एक्सपिरियन्स खूप चांगला होता या गडाचा. गडाचं नाव आणि या गडाला नाव हे इकडच्या कोराई देवी मातेच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे. जसं की आमच्या सरांनी सांगितलं होतं की कोराई मातेच्या दागिन्यांबद्दल सांगितलं. पुजारीने कसे ते नेले होते मुंबादेवीच्या इकडे. तर ही घटना कितपत खरी आहे हे आम्हाला तर माहीत नाही आहे. परंतु असं इकडचे माणसं किंवा त्यांच्या मुलाखत जेवढे भेटले होते त्यांना असं त्यांना ऐकण्यात आलं होतं. आता ही खरी आहे की खोटी ही आपल्याला माहीत नाही आहे. परंतु लोकांचं तरी असंच मत आहे की असं असावं. बघूया तुमचं काय मत ते सांगा नक्कीच कमेंटमध्ये. ही गोष्ट तुम्हाला कितपत खरी वाटते. ओके भेटूयात सर्वांनी पुढच्या व्लॉगमध्ये आपल्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका.
आणि असंच तुमच्या सर्वांचं प्रेम असू द्या आमच्यावरती. व्हिडिओमध्ये काही चुकीचा शब्द किंवा कुठला वाक्य निघाला असेल तर माफ करा, आणि अजून काय सुधारू शकतो याबद्दल तुमचं काय मत असेल तर नक्कीच सांगा. भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मंडळी, बाय. तर मित्रांनो, विचारत आपल्या गाड्यांना कसं वाटलं त्यांना आजचा ट्रेक, काय आहे त्यांचा एक्सपिरियन्स सर्वांना विचारूया. सर तुम्ही काय म्हणाल, कसं वाटलं तुमचा ट्रेक? एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप छान होता. चढायला पण काय वाटलं नाही, थकवा वाटला नाही. गड खूप मोठ्या वरती बघण्यासारखा आणि फिरण्यासारखं पण खूप काही आहे आणि दृश्य तर एकदम मस्त आहे. आणि जिथून बघतच राहावंसं वाटतं, कधी खाली उतरावंसं वाटणार नाही. मला तर इकडंच वरती राहावंसं वाटतंय. खूप छान. भूषण तुझं काय मत आहे? आमच्या कोरीगडला आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आमच्या कोपरखेडण्याच्या इथून. कोरीगडला किती आपण 7 वाजता निघालो अरे हां 7 वाजता आम्ही निघालो. इकडे आम्हाला पोचायला 11 वाजले. 11 वाजता आम्ही चढायला सुरुवात केली. चढताना खूप म्हणजे असं दम लागतच नव्हता. कोणताही गड चढायला गेलो ना आम्ही, आम्हाला असं अंगात एकदम एनर्जी पॉवर असते. हां म्हणजे कधी दमच लागत नाही गड चढताना. आणि वरती गेल्यावर असं दृश्य आम्ही बघितलं, एकदम असं वाटतं स्वर्गातच आलो. हां स्वर्गात आलो असं वाटतं. प्रवीण बाबा तुला काय वाटतंय, तुझं काय मत आहे? मित्रांनो, जसं की आम्ही आता कोरीगडावरती आलेलो आहोत. ही सुवर्णसंधी माझ्याकडून गेली असती, मी येणार नव्हतो. तर मला येण्याच्या अगोदर कंटाळा खूप आलेला, पण काही देवाच्या मनामध्ये असल्यामुळे मी या गडावरती आलो. तसंच या शिवभूमीत डोंगर रांगांमध्ये पूर्व रांगेस प्राप्त असलेला बसलेला हा कोरीवगड मला अनुभवायला भेटला. जसं की शिवाजी महाराजांनी इथे पावन स्पर्शाने झालेले ज्या तोफा असतील किंवा इतर काही असेल, जसं की मंदिरे मूर्त्या वगैरे आहेत, तसं मला ते स्वतः अनुभवायला भेटलं. तसंच या गडावरती जास्त हार्ड तर नाही आहे, खूप काही अनुभवण्यासारखं आहे. जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. बरोबर आहे. गडाचा स्वतःच्या याने अनुभव घेऊ. आमचे मास्तर घरी जाता जाता अडकले रे बाबा चिखलात. मित्रांनो, तुम्ही जर गडावरती येत असाल तर या गोष्टीचं लक्षात ठेवा की तुम्ही शूज घालून येऊ शकता. तर शूज नाही घातलेले असे क्रॉक्स वगैरे तुम्ही मित्रांनो या क्रॉक्सच्या शायनिंगच्या नादामध्ये तुम्ही असं अडकून पडू शकता. ते आमच्या सरांची झालेली अवस्था तुम्ही तुमच्या स्वतः नजरेने बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, या गोष्टीचं तुम्ही ध्यान ठेवा. कृपया शूज घालून या. नेक्स्ट टाइम तर आमचे सर शायनिंग मारताना आले, पण त्यांचं झालं असं की क्रॉक्स घालून आले ते विसरले शूज घालायला. तुम्ही या म्हणून त्यामुळे सर सुद्धा ट्रेकर आहेत, असं नाही आहे की ते पहिल्यांदाच आले ट्रेकिंगला. त्यांनी सुद्धा खूप गड केले, ट्रेकिंग केलेले आहेत. आमच्या जास्त त्यांना अनुभव आहे, म्हणून त्यांना आम्ही आमच्यासोबत आणलेले आहे, जेणेकरून त्यांच्याकडून आम्हाला काही नॉलेज गोळा करता येईल, काही माहिती घेता येईल गड किल्ल्यांबद्दल. याला म्हणतात ॲडव्हर्टायझिंग, दुःखाची ॲडव्हर्टायझिंग. कसले वारी गेले बघा. मॅगीचं पॅकेट लावलेलं आहे, मक्का लावलेला आहे, 1 नंबर ॲडव्हर्टायझिंग. हॉटेलचं नाव आहे आपल्या कोराई स्नॅक्स सेंटर. गडाच्या सुरुवातीलाच हा ठिकाण आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा.